नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आपल्या तब्येतीची जेव्हा काळजी घेत असतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण आपल्या तोंडाचं जे आरोग्य आहे, मौखिक आरोग्य ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्याकडे किती चौकसपणे आपण बघत असतो, किती छान निरीक्षण करत असतो. का कधी कधी दात खूप दुखायला लागतो, इतकं ठणकायला लागतं, डोकं सुद्धा दुखायला लागतं की मग आपण डॉक्टरकडे जायचं. या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत की आपण आपलं मौखिक आरोग्य कसं सुदृढ ठेवू शकतो. आजचा आपला विषय काय आहे? आजचा आपला विषय आहे महिला आणि त्यांचं मौखिक आरोग्य किंवा त्यांचे आजार आणि त्यावरचे उपचार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत आणि ह्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर 2 तज्ज्ञ आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपले पहिले तज्ज्ञ डॉक्टर मानसिंग पवार. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर अधिष्ठाता आहेत शासकीय दंत महाविद्यालय मुंबईचे. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देणारच आहात. मौखिक आरोग्य म्हणजे काय, त्याच्यावरचे उपाय, आजार कसा ओळखायचा, हे सगळं सर सांगणारच आहेत. आणि आज आपले दुसरे तज्ज्ञ म्हणून आपल्याबरोबर आहेत डॉक्टर उल्हास वाघ. सर तुमचं सुद्धा मनापासून स्वागत. सर ज्येष्ठ दंत शल्य चिकित्सक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि त्यांचा सुद्धा या क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. मौखिक आरोग्य म्हणजे काय आणि ते सुदृढ निरोगी कसं ठेवायचं या विषयावर आज हे दोघेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा साहजिकच काही प्रश्न असतील, आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक 24908050 24988050 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून जे फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. आपण फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एक तर तुमचा प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमचा आवाज सलग येईल. मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथे जाऊन जर संवाद साधला तर मध्ये मध्ये कट होणार नाही आवाज. आणि आजचा जो आपला विषय आहे महिला आणि मौखिक आजार आणि त्यावरचे उपचार, या विषयावर जर प्रश्न विचारले तर अधिकाधिक गोष्टींची नव्याने माहिती तुम्हाला होणार आहे. पुन्हा एकदा दोघांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मौखिक आरोग्य सर आपण जेव्हा म्हणतो आहोत तर या मौखिक आरोग्याचं महत्व किती आहे? पवार सर काय सांगाल तुम्ही? नाही, मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की मौखिक आरोग्य आणि सर्वांगीण आरोग्य अतिशय जवळचा संबंध आहे. कारण आपला जो चेहरा आहे, आपले जे दात आहेत, आपले तोंडातले सर्व जे अवयव आहेत आणि आपला चेहरा जर व्यवस्थित असेल तर आपला मानसिक तणाव कमी असतो. आणि सर्वसाधारणपणे जर बघितलं तर दंत आरोग्याकडे बहुधा लक्ष लोक देत नाहीत आणि ते चांगलं नाहीये. कारण आपण बोलतो दातामुळे, खाऊ शकतो चांगलं दातामुळे आणि सुंदर दिसू शकतो हे सुद्धा दातामुळे ऍक्च्युली. तर मला हे सर्वांना सांगायचं आहे की दंत आरोग्याची काळजी घेणं हे सर्वांगीण आरोग्यासाठी अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगलं आहे. एवढंच नाही तर दंत आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसा सुद्धा खर्च करायची गरज नाही, जास्त वेळ द्यायची गरज नाही. एवढंच नाही तर आपला त्याच्यामध्ये टेक्निक सुद्धा एवढं नाही आहे. फक्त आपल्याला 2 वेळा दिवसातून दात स्वच्छ करायचे आहेत आणि ज्या वेळेला खाल त्यावेळेला व्यवस्थित चूळ भरायची. एवढं जरी केलं ना तर आपलं मौखिक आरोग्य हे अतिशय आयुष्यभर चांगलं राहू शकतं. वाघ सर तुम्ही काय सांगाल? जेव्हा आपण मौखिक आरोग्य म्हणतो आहोत तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याच्यात समावेश होतो?
खरं तर मौखिक आरोग्य बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते फक्त दाताशी संबंधित आहे, कारण त्यांना दातच पहिल्यांदा लक्षात येतात. कारण दात दुखी झाली की डॉक्टरकडे जायचं आणि ते दाताच्या डॉक्टरकडे जायचं एवढंच त्यांना माहिती असतं. पण मौखिक आरोग्य ह्याचा जर आपण सर्वांगीण विचार जर केला तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण ओठापासून सुरुवात करूया, नाही का. म्हणजे चेहरा, आता डॉक्टर पवार जसं म्हणाले की चेहरा किती महत्वाचा आहे, तर त्याच्याबरोबर समजा ज्यावेळेस आपण विचार करतो की ओठ म्हणजे ओठाचं आरोग्य, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्या गालाची आतली त्वचा असते ज्याला आपण श्लेष्म त्वचा असं म्हणतो, त्याचं आरोग्य. जीभ असते, जीभ आपली नेहमी वळवळत असते, बऱ्याच वेळा तिला म्हणजे तिच्यामुळे आपण बोलतो. आताच ते म्हणाले आपल्याला त्याच्यामुळे बोलता येतं, आपल्याला चव कळते. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ती जीभ आवश्यक असते, त्याचं आरोग्य. दाताच्या सभोवताली हिरडीचा जबडा, त्याचा हाड व टाळूचा भाग, एवढंच नव्हे तर थोडंसं आपण आतमध्ये गेलो तोंडाच्या आतमध्ये तर घशाचा जो वरचा भाग असतो ज्याला आम्ही ओरोफॅरिंग्स म्हणतो, तर तो भाग. शिवाय आणखी आपल्याला ज्यावेळेस लाळेच्या ग्रंथी म्हणजे ज्या तोंडामध्ये आपल्याला पाणी सुटतं किंवा लाळ सुटते तर त्या लाळेच्या ग्रंथी, ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. हे सगळं जर व्यवस्थित असेल तर आपण म्हणू शकू की मौखिक आरोग्य आपलं चांगलं आहे. खरं. बरं, पण मग प्रॉब्लेम कसे आणि कुठे सुरू होतं? आपल्याला सर्वसामान्यपणे दातच फक्त माहिती आहेत. आपण महिलांच्या आरोग्याकडे ह्या प्रश्नानंतर येऊया की प्रॉब्लेम आहे हे ओळखायचं कसं. सर आधी तुम्ही सांगा, मग मी तुमच्याकडे. खरं तर प्रॉब्लेम आहे हे कधी ओळखायचं किंवा कधी समजतं हे माणसाला ज्यावेळेस दुखतं ना त्यावेळेस कळतं. कारण दुखल्याशिवाय तो डॉक्टरकडे जातच नाही. किंबहुना त्याला थोडासा तरी त्रास जर होत असेल तर तो आपला टाळतो, बाबा आज जाऊया उद्या जाऊया. आणि त्याच्यामुळे एखादा रोग किंवा म्हणजे एक सर्वसाधारण तो नियमच आहे की एखादा रोग जर अगोदरच आपण त्याला प्रतिबंध जर केला तर पुढचं त्याचं गांभीर्य जे असतं ते टळू शकतं. बरोबर. त्यामुळे आपण वेळीच ते जागृत होणं फार गरजेचं आहे. म्हणजे समजा तोंड आपण उघडलं, तोंड उघडल्यानंतर आपल्याला नॉर्मल जे आपल्याला दिसतं, म्हणजे कुठेतरी आपल्याला काही ॲबनॉर्मल दिसलं समजा, त्याच्यामध्ये काही नॉर्मल पेक्षा वेगळं जर दिसलं, आपल्याला कुठेतरी जखम झाली आहे तोंडामध्ये किंवा हिरड्यांचा रंग बदललेला आहे, दाताचा रंग बदललेला आहे, दाताला कुठेतरी काळा असं डाग पडलेला आहे, तर ह्याच्यावरनं देखील आपल्याला कळतं की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा काहीतरी वेगळं काहीतरी आपल्या तोंडामध्ये घडतं आहे. बरोबर की नाही. मग त्यावेळेस अगदी बरोबर. मग ते वेळीच ओळखलं तर नक्कीच त्याच्यावरती योग्य वेळेत ते उपचार होऊ शकतात. बरोबर. आपण पहिला फोन घेऊया. आज भरपूर प्रश्न येणार आहेत कारण दाताचं दुखणं बऱ्याच जणांना त्याची भीती वाटत असते खरं तर. आणि आज आपण महिला आणि त्यांचं मौखिक आरोग्य ह्या सगळ्याबद्दल बोलतोय. हेमंत गणपत आपल्याशी बोलतायत रायगडहून. नमस्कार. नमस्कार. बोला सर. मी हेमंत गणपत, अलिबाग रेवदंडा इथून बोलतोय. बोला. सलग प्रश्न विचारा सर. माझा प्रश्न असा आहे की वयोमानानुसार अर्धे दात ज्या वेळेला तोंडामधले गळून जातात आणि उरलेले दात जे शिल्लक राहतात ते न हालत असल्यामुळे डॉक्टर काढत नसतात, त्यामुळे कवळी बसवता येत नसते. अशा वेळेला काय उपाययोजना? नाही, संपूर्ण दात निघाले जात नाहीत, त्यामुळे तिथे नवीन दात बसवता येत नाही. मला वाटतं आपला गैरसमज आहे. एक जरी दात तोंडामध्ये शिल्लक असला तरी आपल्याला बाकीचे सर्व दात बसवता येतात. आता दंतशास्त्र हे अतिशय विकसित झालेलं आहे आणि समजा 4 दात असतील ते व्यवस्थित असतील तर बाकीचे दात बसवण्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काढा घालायची कवळी म्हणू शकतो आपण, त्याला रिमुव्हेबल डेंचर म्हणतात. ते पार्शल डेंचर होईल. ज्यावेळेला दात असतात त्यावेळेला पार्शल डेंचर होतं. किंवा मग ब्रिज बसवता येईल आपल्याला. जर मागे आणि पुढे जर दात असतील तर आपल्याला दाताचा ब्रिज बसवता येतो. किंवा आता नव्याने इम्प्लांट विकसित झालेलं आहे तर ते इम्प्लांट बसवून सुद्धा आपल्याला दात बसवता येतात. जितके आवश्यक आहेत तेवढं फक्त बसवायचं असं आपण आता करू शकतो. तर मला आपल्याला हे सांगायचं आहे की एक जरी दात असलं तरी बाकीचे सर्व दात आपल्याला बसवता येतात. फक्त आपण त्या डॉक्टरकडे वेळेवर जाणं आणि मग ते जे आपल्याला सजेस्ट करतात की कुठली प्रोसिजर करायला हवी ती करणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. एज वाईज सुद्धा आपण जेव्हा बोलतो आहोत की आता हळूहळू आपण महिलांच्या मौखिक आरोग्याकडे येऊया. नाही, त्यांनी जे डॉक्टर पवार जे म्हणाले की इम्प्लांट म्हणतात बसवता येतात, तर हे जर मॉडेल जर आपण बघितलं, हे मॉडेल आपल्याला सगळ्यांना दिसतंय, तर त्या मॉडेलमध्ये जर बघितलं तर इथे हा एक दात इथला मिसिंग आहे. त्यामुळे पुढचा दात आणि मागचा दात ह्यांचा सपोर्ट घेऊन आपण असा एक त्याला ब्रिज आपण म्हणतो असा ब्रिज बसवला जातो
आणि मग तो ते ब्रीथ दात फिक्स तिथे असू fix शकतो. असतं. ओके. त्यामुळे समजा जर काही दात शिल्लक असतील तोंडामध्ये आणि काही दात गेलेले असतील तर ते नक्कीच बसवता येतात. आता आपण महिलांच्या मौखिक आरोग्याकडे सर जेव्हा आता येतोय हळूहळू, तेव्हा एका ठराविक वयापर्यंत मुलगा मुलगी दोघांचेही दात येण्याच्या पद्धती वगैरे सारख्या असतात. पण जेव्हा मुलगी खऱ्या अर्थाने एक 14-15 वर्षाची होते, तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात, तेव्हा त्यांच्या एकंदरीत पॅटर्नमध्ये काही फरक पडतो, काय सांगाल वाघ सर तुम्ही? खरं तर आपण ज्यावेळेस मौखिक आरोग्याचा जर विचार केला तर पुरुष आणि स्त्री ह्यांनाही दात असतात, ह्यांनाही तोंडामध्ये सगळ्याच प्रकारचे म्हणजे अवयव असतात. बरोबर आहे. पण स्त्रीला काही निसर्गाने काही गोष्टी बहाल केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जे संप्रेरक ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, तर त्यांच्यात होणारे बदल. बरं, हे बदल जे असतात तर ते बदल हे ज्यावेळेस सुरू होतात म्हणजे किशोरावस्था आपण ज्याला म्हणतो, बाल्यावस्था संपते, किशोरावस्थेमध्ये किंवा पौगंडावस्था आपण त्यालाही म्हणतो, असं साधारणतः वयाच्या 10 वर्षानंतर आपण त्याला किशोरावस्था म्हणतो. हो, पण त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्सचा बदल व्हायला लागतो, ज्यावेळेस मेन्सस म्हणता येईल की ज्यावेळेस मासिक पाळी त्या मुलीला यायला लागते, तर तेव्हा जे हार्मोन्स जे बदल होतात, हार्मोन्स मधले बदल होतात, त्याचा देखील परिणाम आपल्या मौखिक आरोग्यावरती होतो. एवढंच नव्हे तर पुढे ज्यावेळेस आपण ती मुलगी मोठी होते, तारुण्यावस्थेत पदार्पण करते, लग्न होतं, लग्न झाल्यानंतर तिला प्रेग्नन्सी असू शकते, त्या प्रेग्नन्सीमध्ये देखील मौखिक आरोग्यावरती नक्कीच त्याचा परिणाम होतो. काही विशिष्ट प्रकारचे जे विकार असतात किंवा आजार असतात ते त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. अच्छा, ओके, बर. आणि ज्यावेळेस मग आणखी वय वाढत जातं तसंच, कारण हार्मोन्स ते असतातच आणि त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे इस्ट्रोजिन्स असतात, प्रोजेस्टेरॉन असतात, म्हणजे हे स्त्रियांच्या मधले जे हार्मोन्स असतात ते, हे हार्मोन्स मधले जे बदल होतात, तर ते सर्वसाधारणपणे ह्याचा जो पिरियड जो असतो आणि ज्यावेळेस तिचा तो बंद होतो, मासिक पाळी ज्यावेळेस बंद होते, जे रजोदर्शन आपण ज्याला म्हणतो, तर ते ज्यावेळेस बंद होतं, तर तो मेनोपॉझल जो म्हणजे त्याचा प्री मेनोपॉझल सिंड्रोम म्हणता येईल, मेनोपॉज म्हणता येईल किंवा पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम म्हणतात, त्याच्यामध्ये देखील जे बदल होतात हार्मोन्स मधले, त्याचा देखील परिणाम मौखिक आरोग्यावरती होतो. आपण ह्याच्यावर थोडंसं सविस्तर नंतर बोलूया, पण एक फोन आहे. हरिश्चंद्र आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार. बोला सर. माझं ते दातांचा जरा विकार आहे ना. हा, म्हणजे नेमकं काय होतं तुम्हाला? दात माझे सडलेत ते काही पडलेत, काय तुकडे टाकले, कुठे कुठे राहिलेत, तर ते काढून परत नवीन 32 बसवायचा विचार आहे, तर त्याबद्दल सल्ला विचारतोय. आपलं वय सांगाल सर? वय ना, वय माझं 60 आहे. बरं बरं, या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. त्यांचा जो फोन होता आपल्याला की 60 वय आहे त्यांचं आणि त्यांचे दात किडलेत म्हणा किंवा त्यांचं आरोग्य चांगलं नाहीये दातांचं, तर त्यांना नवीन दात बसवायचे, त्या सगळ्याबद्दल त्यांनी परत विचारलं. तर मी सुरुवातीला त्यांना सांगेल की जवळपास जर कोणी एखादा दंततज्ञ असेल तर तुम्ही नक्की त्याच्याकडे जावं लागेल तुम्हाला. ते तपासणी करतील आणि बहुतेकदा काय होतं की दात जर अति किडलेला असेल, एकदमच निकामी झाला असेल, तर तो काढला जातो. किंवा दाताच्या सभोवतालचे जे हिरड्या आहेत, त्या हिरड्या जर समजा खराब झाल्या असतील आणि दात अगदी हलत असतील तरच दात काढले जातात. किंवा जर समजा थोड्या हिरड्या खराब असतील, त्याच्यावर कीटन असेल, तर दात साफ करून जे दात काढायचे ते काढून बाकीची कवळी त्यांना बसवता येईल. जर समजा त्यांच्या आजूबाजूला कुठं डेंटिस्ट नसेल तर शासकीय दंत महाविद्यालय मुंबईच्या जवळ ते राहत असतील तर त्यांनी यावं. आमच्या महाविद्यालयात सर्वांगीण उपचार होतात. बरं बरं सर, मगाशी आपण म्हणत होतो की मुलगी वयात येते, मग हार्मोन्स, मग ते सगळे बदल, पण ह्या वेळेला असं कुठेतरी होतं का की तिचं लक्ष, वयाचा हा भाग आहे की तिचं लक्ष सुंदर दिसण्याकडे जास्त असतं आणि त्यावेळेला नेमकं काही काही वेळेला दात असेल किंवा आतलं सगळं जे आरोग्य, जे निरोगी असलं पाहिजे, त्याच्याकडे काही वेळेला दुर्लक्ष होतं, असं होऊ शकतं? नाही, खरं म्हणणं तुझं रश्मी. कसं होतं की ज्यावेळेस किशोरावस्था येते आणि मुलगी ज्यावेळेस ती वयात येते, तर त्यावेळेस आपसुकच तिला आपलं एक चांगलं सुंदर दिसणं, आपल्या व्यक्तिमत्वाविषयी जास्तीत जास्त तिला पाहणं, आपल्या स्वतःला चेहरा आरशामध्ये वारंवार निरखून पाहणं, अशी तिला सवय पण लागते. आणि हे त्या वयाचं एक आपल्याला एक लक्षण म्हणता येईल त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामधले जे भावनिक बदल होतात, मनातले बदल होतात की मानसिक बदल होतात, शारीरिक बदल होतात, तर ह्या सर्वांगीण आपण याचा विचार आणि गांभीर्याने विचार केला पाहिजे. उगाच मुलगी आपली नटते म्हणून तिच्याकडे आपण उगाच तिला रागवायचं हे चुकीचं होईल. तिच्यातले जे बदल होत आहेत ते नैसर्गिक बदल आहेत
आणि त्याप्रमाणे तिला मौखिक आरोग्याची जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेणं आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच मुलींना लहानपणी बाल्यावस्थेत त्यावेळेस त्यांना लक्षात येत नाही की दात वेडे वाकडे आहेत म्हणून असं. पण ज्यावेळेस ती मुलगी मोठी होते आणि वयात येते त्यावेळेस तिला आपोआपच तिच्या दात पुढे आहेत, दातांमध्ये फटी आहेत, वेडे वाकडे आहेत दात, ह्याची तिला थोडीशी म्हणजे काळजी म्हणण्यापेक्षा तिला त्याची लाज वाटायला लागते. बरेच तर कधी कधी ते तोंड पण उघडत नाहीत, म्हणजे दात आपले वेडे वाकडे आहेत म्हणून अशा प्रकारे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की काही मी बघितलेले आहेत, काही मुलं किंवा मुली ज्यावेळेस आमच्याकडे येतात तर त्यावेळेस त्यांचे मागचे दात जरी किडलेले असले, दुखत असले किंवा काही असलं, ते जास्त त्याच्याशी कन्सर्न नसतात, गांभीर्याने ते बघत नाहीत. त्यांचं एक लक्ष असतं की नाही माझा समोरचा दात जो आहे ना तो छान दिसला पाहिजे, जे दिसतंय ते छान असलं हो, असं त्यांना तो एक व्यक्तिमत्वाचा एक भाग असं त्यांना वाटतो आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त त्याच्याकडे लक्ष देतात. खरं तर ते चुकीचं आहे, कारण मागच्या दाढांचा आपल्याला उपयोग खाण्यासाठी होतो, चर्वण करण्यासाठी होतो. त्यांची देखील काळजी घेणं ही फार आवश्यक आहे, तेवढंच जरुरीचं आहे. अशी काही प्रमुख लक्षणं आहेत का महिलांच्या बद्दल आपण जेव्हा विचार जसं आता डॉक्टर उल्हास वाघनी सांगितलं की एक अवस्था असते, प्युबरिटी म्हणतो आपण त्याला, ज्यावेळेला ऍक्च्युली मुलगी मोठी होत असते. आपण ज्यावेळेला मुलगी जन्माला येतो त्यावेळेला आपण तिला कन्यारत्न म्हणतो आणि ते खरोखरच रत्न आहे. ज्यावेळेला मोठी होते त्यावेळेला हार्मोनल चेंजेस तिच्या बॉडीमध्ये होतात. तर त्यावेळेला प्रामुख्याने त्यांचा जो रक्तस्राव आहे अलॉंग विथ हार्मोन्स, रक्तस्राव वाढतो आणि सेक्स हार्मोन सोबत रक्तस्राव वाढल्याने त्यांचे जे हिरडे आहेत त्या हिरड्यांचा रक्तस्राव जास्त असतो आणि मग एकदम त्या मुलीला तिचे जे हिरडे आहेत त्या सुजल्यासारख्या वाटतील किंवा त्या लालसर वाटतील किंवा त्याच्यातून ब्रश करते वेळी रक्त येईल, अशा प्रकारचे हे दिसतं. ऍक्च्युली मुलींनी आणि मुलांनी दाताकडे लक्ष देणे हे गरजेचं आहे, पण मुलींनी कारण हार्मोनल चेंजेस आहे. सरांनी जसं सांगितलं की एक प्युबरिटी आहे, नंतर मासिक पाळीच्या वेळी सुद्धा हाच प्रकार असतो की 1 दिवस किंवा 2 दिवस अगोदर सुरुवातीला तिला हिरड्यातून रक्त येणं किंवा हिरड्या लालसर दिसणं किंवा हिरड्यांची जी रिॲक्शन असते गरम आणि थंड पिल्यानंतर तो वेगळं येतं, ते ह्या दिवसामध्ये होतं. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपण समजा पहिली ट्राय सेमिस्टर असते, समजा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह असतो. तर हे सगळे हार्मोनल चेंजेस आहेत आणि तो अनसेफ आहे पिरियड. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा दंत उपचार किंवा कुठल्याही प्रकारचा उपचार करू नये असं म्हटलं जातं. आपण ह्याच्यावर आणखीन बोलूया, पण एक फोन घेऊया. आपल्याशी शलाका गाडगे बोलतायत. नमस्कार. मी शलाका गाडगे, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की माझा प्रश्न असा आहे की दात काढायचा असेल किंवा दाढ काढायची असेल, काही करायचं असेल तरी देखील ते तुम्ही ते दातात इंजेक्शन देता, त्या इंजेक्शनची आम्हाला भयंकर भीती वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला म्हणजे दात काढायचं असेल, म्हणजे दाढ घालायची असेल, काही रूट कॅनिंग असेल, कुठेही असू दे, पण त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आम्हाला सांगता की पहिलं ब्लड प्रेशर चेक करा आणि शुगर चेक करा, त्याच्याशी आम्ही ट्रीटमेंटला सुरुवातच करणार नाही. तर याच्यामागे काय कारण आहे? आणि ही भीती घालवण्यासाठी आधी तुम्ही पेशंटला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काय उपाय करू शकता? आणि सत्य परिस्थिती अशी आहे की ही दात काढणं काय किंवा दात बसवणं काय कोणती लाखाची गोष्ट आहे हो, त्यामुळे त्याच्याकडे देखील वळायचं म्हणजे देखील आमच्या म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना ते जरा आणि खूप म्हणजे लेंदी प्रोसिजरची ट्रीटमेंट आहे. ओके, दाताची. धन्यवाद. तर ती प्रोसिजर लेंदी होऊ नये म्हणूनच आपण आधी काळजी काय घ्यायची असते त्याच्यावर बोलतो. पण तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की. जो प्रश्न विचारला तो अतिशय चांगला प्रश्न आहे. पहिलं तर डॉक्टरकडे दंत तज्ञाकडे जायचं म्हणलं की पेशंट घाबरतो. मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की दंत तज्ञाकडे जाणं, त्याच्या मनाबद्दल घाबरणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण जायला तर पाहिजे. नंतर इंजेक्शन जे दिलं जातं ते पेशंटला दात काढतेवेळी कुठल्याही प्रकारचं दुखू नये आणि तो टेम्पररी इंजेक्शन असतं आणि ते इंजेक्शन देतेवेळी ऍक्च्युली तसा त्रास होत नाहीये. आणि आमच्याकडे जी दंत सामुग्री आता आहे एवढी विकसित आहे की पेशंटला जर समजा थोडं समजावून सांगितलं तर बऱ्याच वेळेला इंजेक्शन द्यायची सुद्धा गरज लागत नाही. असं असतं की बऱ्याच वेळेला इंजेक्शन द्यायची गरज लागत नाही आणि इंजेक्शन दिल्यानंतर पेशंट ऍक्च्युली एवढ्या अतिशय यंत्रसामुग्री विकसित झालेली आहे की पेशंट झोपू शकतो चेअरमध्ये, एवढा हे आहे. तर मला वाटतं की आता सर्वसामान्य लोकांनी डेंटिस्टकडे जाणं हे भीतीदायक आहे, हे विसरून जावं, कारण अतिशय चांगलं आहे. बरोबर. त्याने जो दुसरा प्रश्न विचारला होता की कुठलीही प्रोसिजर करायची असेल तर बीपी चेक करायला सांगतात किंवा ब्लड शुगर चेक करायला सांगतात.
आता स्त्रियांमध्ये सुद्धा हल्ली डायबिटीसचं वगैरे प्रमाण खूप वाढलेलं आहे, बीपीचा त्रास असतो, असं का सांगितलं जातं? खरं त्यांचा प्रश्न गाडगीळताई, मला इथे एक सांगावंसं वाटतं तुम्हाला की दात काढणं किंवा कुठल्याही प्रकारची तोंडामधली शस्त्रक्रिया ही शस्त्रक्रियाच असते. म्हणजे दात काढणं म्हणजे ते तसं नाहीये किंवा नुसतं दात काढून टाकला की संपलं. शरीराचा एक भाग आहे तो. आणि ज्यावेळेस आपण तो शरीराचा भाग काढून टाकतो तर त्यावेळेस तो शरीराचा एक भाग असल्यामुळे तुमचं हृदय किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात. बरेचसे विकार देखील ह्या दाताच्या मधले जे काही विकार असतात किंवा दाताच्या मधले काही जंतू असतात, काही विशिष्ट प्रकारचे जंतू, तर ते हृदयापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे देखील हार्ट डिसीज होतो. म्हणजे अशा प्रकारचा एकमेकाशी संबंध आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा वरचे दात किडलेले जर असतील तर त्याच्यामुळे मॅक्झिलरी सायनोसायटिस, जे वारंवार सर्दीचा जो विकार होतो तसाही त्रास होऊ शकतो. सांगायचं म्हणजे की एकमेकाशी असा संबंध आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एखादा पेशंट जर डायबेटिक असेल, मधुमेही असेल त्याला, तर मग त्याच्यामध्ये रक्तप्रवाह जास्त होण्याची शक्यता असते. जर डायबिटीस कंट्रोल नसेल तर मग एखाद्याचा दात जर काढून टाकला तर त्यावेळेस मग जास्तीत जास्त रक्तप्रवाह होतो आणि त्याच्यामुळे रक्तस्रावामुळे, अतिरक्तस्रावामुळे त्याच्यावरती आणखी दुर्दैव प्रसंग येऊ शकतो. शिवाय हृदयविकार, ब्लड प्रेशर समजा त्याचं बघणं फार गरजेचं असतं. कारण समजा जर तो हृदयविकार त्याचा बळावलेला असेल, जास्त असेल, तो औषधांवरती जरी असला तरी कधी कधी त्याचा कुठल्या कुठल्या कारणाने त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. तर अशा वेळेस आपण त्याला ते कंट्रोल करणं सांगणं फार गरजेचं असतं, कारण त्याचा त्या हृदयावरती देखील परिणाम होतो. सगळं इंटरकनेक्टेड आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या टेस्ट जर तुम्हाला तो त्रास असेल तर बीपी आणि ब्लड शुगर तुम्हाला ती टेस्ट करायला आवश्यक असतं. हळूहळू आता आपण प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्ही सांगत होतात मगाशी की त्या दरम्यान सुद्धा महिलांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होत असतो. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि मग वाघ सर आम्हाला सिम्पटम्स पण तुम्ही सांगा. नाही, आपण जसं बोललो की फर्स्ट सेमिस्टर आहे, सेकंड सेमिस्टर आहे, थर्ड सेमिस्टर आहे, तर प्रमुख गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला महिला गरोदर असते त्यावेळेला तिचे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचा डायरेक्ट इफेक्ट जिंजाव्यावरती होतो, तर गम्सवरती. बरोबर. आणि जर समजा म्हणजे ते गम्स रिॲक्ट इन अ डिफरंट वे टू एनी इरिटेशन. म्हणजे दातावर जर समजा किटन असेल किंवा त्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो तसं असेल आणि ती जर दात आरोग्याची काळजी घेत नसेल तर त्याचे विपरीत परिणाम होतात बेसिकली. म्हणून मी जसं सांगितलं की महिलांनी गर्भावस्थेत दातांच्या स्वच्छता राखणं अतिशय महत्वाचं आहे. अच्छा. जसं पहिल्या सेमिस्टरमध्ये सांगितलं त्या सेमिस्टर आहे त्यामध्ये कुठलंही औषध घेऊ नये. आणि एक फर्स्ट सेमिस्टर असो किंवा सेकंड असो किंवा थर्ड असो त्याच्यामध्ये डेंटिस्टकडे गेल्यानंतर एक्सरे काढत नाहीयेत आणि ते एक्सरे काढू पण नाही. जर औषधाचं जर प्रमाण बघितलं आपण गर्भावस्थेमध्ये तर काही 2-3 असे अँटीबायोटिक आहे ते आपण घेऊ शकतो, सल्ल्याने घेऊ शकतो. परंतु बाकीचे औषधं टाळणं हे अतिशय चांगलं, कारण त्याचा विपरीत परिणाम जे बाळ आहे पोटामध्ये त्याच्यावर होऊ शकतो. पण मग असं जर ती गरोदर असेल वाघ सर, तर मग या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची प्रोसिजर करता येत नाही? समजा जर दाताचा त्रास काही व्हायला लागला. नाही, करता येते ना, करता येते. म्हणजे काही गर्भारपण तिचं जे आहे तर ते ह्याच्यासाठी अगदी त्याच्यावरती सगळेच वाईट इफेक्ट्स होतात असं नाहीये. जर आता जसं डॉक्टर पवार म्हणाले की बाबा एक्सरे काढू नये, पण अशा काही कंडिशन्स असतात की त्याच्यामध्ये एक्सरेची आवश्यकता लागते आणि त्यावेळेस मग एक्सरे काढला जातो. त्यावेळेस आम्ही त्यांना लेड एप्रन वगैरे देतो. लेड एप्रन म्हणजे ज्याच्यामध्ये ते प्रोटेक्शन, जी काळजी घेऊन त्याचं जर त्या निदान चिकित्सा जर केली गेली तर मग प्रोबॅबली त्याच्यावरती ट्रीटमेंट जी आहे, तर उपचार जो आहे तर तो आपल्याला नक्कीच करता येतो. कारण कसं असतं की प्रेग्नन्सीमध्ये मुख्य म्हणजे भीती जी असते ती गर्भपाताची असते आणि तो गर्भपात होण्याचं मुख्य जे कारण आहे तर हे तर जसं डॉक्टर पवार म्हणाले तसे हे जे वेगवेगळे विकार आणि हे होतातच, पण मुख्य गर्भपाताचं जे कारण जे असतं तर ते भीतीपोटी होतं. म्हणजे जी भीती वाटते, जे प्रोसिजरची भीती वाटते आणि ह्याच्यामुळे शक्यतो त्यावेळेच्या शस्त्रक्रिया किंवा ह्या काही तो टाळला जातो. बाकी तसं हे कुठलं आपण म्हणत नाही, त्याला थ्रेटन अबॉर्शन आपण म्हणतो, तशा प्रकारचे त्यांना होऊ शकतं. युजली असं असतं की अशा अवस्थेमध्ये प्लांट ट्रीटमेंट करू नये असं म्हटलं जातं आणि जे इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ती सर्व काळजी घेऊन डॉक्टर करणारच. परंतु ते करत असताना जे गायनेकोलॉजिस्ट आहेत, डेंटिस्टनी गायनेकोलॉजीचा सल्ला घेऊन
ते उपचार करणं अतिशय गरज, ते आपण अवॉइड करू शकत नाही. परंतु म्हणजे एकदम व्यवस्थित म्हटलेलं आहे आमच्या शास्त्रामध्ये की गर्भावस्थेमध्ये कुठलेही प्लॅन ट्रीटमेंट करू नये. बरोबर. आणि म्हणजे 8व्या किंवा 9व्या महिन्यामध्ये, 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये त्यावेळेला म्हणजे कुठल्याही प्रकारचे असे उपचार करू नये की ज्याच्यामध्ये त्याला वेदना होतील. कारण वेदनेपोटी कदाचित त्याचे म्हणजे बाळ डिलिव्हरी ताबडतोब होऊ शकते. अच्छा, बरोबर. या सगळ्याबरोबर आपण जेव्हा मौखिक आरोग्य म्हणतो आहोत सर, तेव्हा आपल्याला काही सवयी असतात, त्या लहानपणापासून लागलेल्या असतात, त्या सगळ्याच बरोबर असतील असं नाहीये. अगदी सुरुवात जर आपण करायची तर ती म्हणजे ब्रश करणं. हे सुद्धा काही काही जण इतक्या जोरात ब्रश करत असतात. तर नेमकी ही प्रोसिजर काय आहे? आपल्या सगळ्या महिलांना पण हे कळू देत, कारण लहान मुलांना पहिल्यांदा ब्रश करायला शिकवणारी आई असते त्यांची. त्याच्यामुळे ते कसं करायचं, कशा पद्धतीने प्रॉपर ब्रशिंग केलं पाहिजे, काय सांगा? मला असं वाटतं सवयींचा, रश्मी तू म्हणालीस त्याच्यामध्ये आपण तर ब्रशिंग मेथड आपण जरा दाखवलेली बरी. चालेल, नक्की. तर ही दाखवूच आहे आपण. पण तत्पूर्वी ज्यावेळेस सवयीचं ज्यावेळेस तू विषय काढलास तर त्याच्यामध्ये लहान मुलांमधल्या ज्या सवयी असतात तर त्या सवयी म्हटलं तर नख कुरतडणं, दातांना जीभ लावणं, ओठ चावणं, अशा अनेक आणि किंवा अंगठा चोखणं, ह्या सवयींचा देखील दातांवरती परिणाम होत असतो. कारण त्यामुळे दात पुढे येतात, दात वेडेवाकडे होतात किंवा तोंडाने श्वास घेतला जातो. त्यामुळे अनेक प्रकारचे घशाचे विकार त्यांना होऊ शकतात. ह्या सवयी ज्या आहेत त्या सवयींचा, लहान मुलांच्या मधल्या सवयींचा मी आता सांगितलं, त्या आपण त्याच्यावरती नक्की उपचारही करू शकतो किंवा ते अवॉइड करू शकतो. आता ही जी मगाशी आता जे म्हणालीस तू की ब्रश करण्याची पद्धत, तर आईला ते कन्सर्न असतं. पण बऱ्याच वेळा आमच्याकडे आपल्याकडे ज्या आया आहेत डॉक्टर पवार, तर त्यांचा एक कन्सर्न असतो. ते म्हणतात बघा हो, हे डॉक्टर आमचा मुलगा ब्रशच करत नाही. ज्यावेळेस आम्ही विचारतो त्याला की एक किती वेळा करतो, तर म्हणतो बघा हा एकच वेळा करतो. पण मग आईला म्हटल्यानंतर तू किती वेळा करते, ते म्हणते की मग लाजते ती, मग ती म्हणते की मी एकच वेळा करते. अरे मग तू एक वेळा करते, मग मुलाने 2 वेळा करायला पाहिजे, हे फार चुकीचं होतं. त्यामुळे आईनं, वडिलांनी, सगळ्यांनी, घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी हे 2 वेळा ब्रश करणं फार आवश्यक आहे. आणि ब्रश करण्याची पद्धत फार महत्वाची असते, ती आपण मला वाटतं दाखवलेली बरी सगळ्यांना. हे दात दिसतायत, हिरड्या दिसतायत. ज्यावेळेस ब्रश आपण करतो तर त्यावेळेस बरेच लोक असे सरळ करतात, आणि ही सरळ ब्रश करण्याची जी पद्धत आहे अत्यंत चुकीची आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं की हा जो पृष्ठभाग असतो दाताचा, त्याच्यावरती असलेले जे कण आहेत तर ते कण आपण ह्या फटींमध्ये आपण आणखी घुसवतो. तर योग्य जी पद्धत असते, तर योग्य पद्धत ही अशी हिरडीकडून दाताकडे असा ब्रश फिरवला पाहिजे. हिरडीकडून दाताकडे, इकडे हिरडीकडून दाताकडे असा ब्रश फिरवला पाहिजे. इकडून साफ करताना देखील हिरडीकडून दाताकडे असा ब्रश फिरवला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण तोंड उघडतो तर त्यावेळेस हा चावण्याचा जो पृष्ठभाग आहे तर तो आपण असा सरळ आपण ब्रश करू शकतो. असा आतला जो पृष्ठभाग असतो तर तो आतला आपण हे आतून बाहेर, म्हणजे जसं आपण घर झाडताना घरातला कचरा बाहेर काढतो तशा प्रकारे आपण ते साफ केलं पाहिजे. वरच्या साठी देखील तशीच पद्धत. पण ज्यावेळेस आपण ब्रश करतो त्यावेळेस मग हिरडीकडून दाताकडे म्हटलं की हे अशा प्रकारची त्याची ऍक्शन होते, खालचे दात आणि वरचे दात. पण मुलांचं म्हणजे लहान मुलांचं तोंड छोटं असतं, त्यामुळे छोटा ब्रश पाहिजे. म्हणजे असा साधारणतः ब्रश आपण वापरतो, पण तो ब्रश करताना त्यांना छोटं तोंड असल्यामुळे त्यांना असं करता येत नाही. त्यामुळे त्यांना ते गोल फिरवला त्यांनी तरी त्यांचे दात स्वच्छ आणि चांगले होतात. ही किती खरं तर बेसिक गोष्ट आहे, पण ती जर आपण नीट केली नाही तर पुढच्या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आपल्या दातामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आता आपल्याला लवकरच डेंटिस्टकडे जायला लागणार आहे, ह्याची काही लक्षणं आहेत किंवा मौखिक आरोग्याबद्दल सुद्धा इतरही? नाही, आता सर्वसाधारणपणे जर आपण दाताचे किंवा तोंडाचे रोग म्हटलं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा येईल दाताची कीड आणि हिरड्याचे रोग. तर आपल्या दाताचा तसा रंग शुभ्र असतो आणि दाताचा शेप वगैरे आपल्याला कळतं आरशासमोर आपण उभारल्यानंतर. ज्या वेळेला दाताची कीड लागू शकते, सुरुवात होते, त्यावेळेला पांढरा चट्टा दातावर तुम्हाला दिसेल. अच्छा. आणि जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यावेळी गेले डेंटिस्टकडे तपासून घेतलं तर ते उपचार करतील आणि ते अतिशय चांगलं आहे. परंतु जर समजा तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो चट्टा पुढे जाऊन
ब्राऊन कलर होईल, त्याचा तपकिरी, Discolored नंतर होतात. काळा पडेल, नंतर त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन होईल, खड्डा पडेल. आणि खड्डा पडत असताना इनॅमल ज्या वेळेला दाताचा बाहेरचा जो आवरण आहे त्याला जीव नसतो, पण आतमध्ये ज्या वेळेला डेंटिनमध्ये जातो त्यावेळेला मात्र मग तो दात दुखायला लागतो. दुखायला म्हणजे थंड पाणी, गरम पाणी, सेन्सिटिव्हिटी वाढते, सेन्सिटिव्हिटी वाढते. आणि अशा अवस्थेत गेले तरी अतिशय चांगला आहे, कारण अतिशय चांगला उपचार डॉक्टर करू शकतो. परंतु जर समजा आपण या वेळेला सुद्धा दुर्लक्ष केलं तर मात्र अतिशय ठणकतो. आपण सुरुवातीला बोललो की दाताचं दुखणं हे अतिशय हे आहे, तर हे अगदी खरी गोष्ट आहे. ज्या वेळेला दाताच्या आतला भाग पल्प ज्याला इन्फेक्ट होतो त्यावेळेला एवढं दुखतं तो माणूस झोपू शकत नाही. ज्या वेळेला असे पेशंट आमच्याकडे येतात ते म्हणणार रात्रभर आम्ही झोपलो नाही. अशा अवस्थेत सुद्धा दाताचे उपचार, रूट कॅनाल, त्या मॅडमनी गाळगी मॅडम मगाशी बोलल्या रूट कॅनाल, तर रूट कॅनाल करून सुद्धा दात वाचवता येतो. हे झाले दाताची कीड. आणि आता दुसरा जर आपण रोग बघितला कॉमन, आपण त्याच्याकडे फोन नंतर त्याच्यावर बोलूया का? एक फोन आहे, उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. माझे हॅलो, बोला. हा, माझे 3 प्रश्न आहेत. दात काढण्यापूर्वी जे इंजेक्शन देतात ते झायलोकेन देतात, त्याचे कदाचित रिॲक्शन येऊ शकतं. त्यापूर्वी स्किन टेस्ट घ्यावं का? आणि सगळे डॉक्टर घेतात का? मला वाटतं की सगळे घेताना दिसत नाही. माझा दुसरा प्रश्न आहे की दाताचे जे फिलिंग करतात, म्हणतात की सिमेंट भरलं, हे भरलं, ते भरत असताना भरल्यास ब्रेन किंवा हार्टला काहीतरी इजा होऊ शकतं असं मी वाचले. त्यात तुम्ही सहमत आहात का? तिसरा प्रश्न आहे, आजकाल लहान मुलांचे दात, हल्ली आमचे दात 70 वर्ष झाले तर एकदम ठणठणीत आहेत. मुलांचे दात खूप लवकर छान दिसतात. ते जंक फूड आणि फास्ट फूडचा काहीतरी परिणाम होतो का? आपण सांगावं. थँक्यू. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सर देणार आहेत. आज मौखिक आरोग्याबद्दल आपण बोलतो आहोत, ते कसं असलं पाहिजे, हेल्थी कसं असतं, आणि मग काही जर त्याच्यामध्ये गडबड झाली असेल तर कसं ओळखायचं, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. उमा महाजन यांचे जे 3 प्रश्न होते की काही वेळेला दात कुठलीही प्रोसिजर करायची असते तेव्हा जे इंजेक्शन दिलं जातं तर त्याची रिॲक्शन होऊ शकते का? तर ह्या सगळ्याचं रिॲक्शन चेक वगैरे केला जातो का, असं त्यांनी विचारलं. नाही, मी सांगू इच्छितो ह्याच्यावरती की लोकल अनास्थेशिया किंवा तिकडचा तेवढाच भाग म्हणजे काय म्हणतात बेशुद्ध करण्यासाठी किंवा तिथले जे सेन्सेशन आहे ते काढण्यासाठी लोकल अनास्थेशिया दिला जातो. आणि 90% ऑफ द केसेसमध्ये किंवा ज्या वेळेला डॉक्टर इंजेक्शन देतो त्यावेळेला त्याच्या सर्वांगीण आरोग्याबद्दलची माहिती, त्याला कुठले विकार आहेत का वगैरे असं माहिती करून डॉक्टर इंजेक्शन देतो. आणि जर समजा त्याला हृदयाचा विकार असेल तर ॲड्रिनॅलिन फ्री असं एक इंजेक्शन येतं, ते दिलं जातं. तर ऍक्च्युली इंजेक्शन देतेवेळी दंततज्ञ हा माहिती करूनच ते करणार. त्याच्यासाठी वेगळी टेस्ट करायची काही गरज नसते. आणि ज्यावेळेला असते त्यावेळेला आम्ही टेस्ट करतो. केली जाते. त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की समजा एखाद्याला जर ॲलर्जी असेल तर असं डॉक्टर पवार आता म्हणाले ते योग्यच आहे. पण त्याच्यातही मला एक थोडंसं ऍड करावं असं वाटतं की ज्यावेळेस एखाद्याला ती झायलोकेन, कारण त्याने पर्टिक्युलर झायलोकेन म्हटलं, त्यामुळे झायलोकेनची जर ॲलर्जी असेल तर आम्ही त्याला सेन्सर केन म्हणून जे असतं, बॉपिविकॅन म्हणून असतं, तर ते इंजेक्शन आपण देतो. आणि अर्थातच त्यावेळेस एखाद्याने त्याची हिस्ट्री दिलेली असते, बरोबर, किंवा तर मग त्यावेळेस आपण ते बॉपिविकॅन आपण त्यांना देतो. त्याने जो दुसरा प्रश्न विचारला होता की फिलिंग जे केलं जातं वेगवेगळ्या गोष्टींचं, तर त्याच्यामुळे काही हृदयावर किंवा मेंदूवर काही परिणाम होऊ शकतो का? असं काही डायरेक्ट रिलेशन आहे का त्याचं, दातात फिलिंग करतात त्याचं? नाही, आता फिलिंगच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर एक तर अमालगम फिलिंग, त्याला सिल्वर म्हणतो, बरोबर, त्याच्यामध्ये मर्क्युरी असतो. आता तो अपवादात्मक असतो, ऍक्च्युली ते कॉन्ट्राव्हर्शियल आहे. आणि त्याच्यानंतर बहुतेकदा एक दाताच्या रंगाचे नवीन सिमेंट आलेलं आहे, बरोबर, ते अतिशय पॉप्युलर आहे, ते वापरलं जातं. किंवा मग गोल्ड सारखे आणि काही सिमेंट असतात. तर तसा ऍक्च्युली ह्यांचा हृदया विकाराची वगैरे त्याचा काय परिणाम होत नाही. परंतु जसं त्यांनी विचारलं की जनरली कसं असतं की गम डिसीज असेल समजा, तर गम डिसीजचा हृदयावर म्हणजे इट ऍक्ट्स ॲज अ फोकाय ऑफ इन्फेक्शन, सो दॅट इज पॉसिबल. मग त्यावेळेला काळजी डेंटिस्ट हे काळजी घेणारच बेसिकली. आणि नाही, त्याच्यात आणखी मला थोडंसं ऍड करावं असं वाटतं की त्यांनी जे म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स वापरले जातात, त्याचा परिणाम असा होतो. खरं तर कुठलंही जे मटेरियल तोंडामध्ये किंवा शरीरामध्ये वापरलं जातं तर ते आपण प्रॉपरली टेस्टेड असतं. म्हणजे त्याला इट शुड हॅव
एक्सलंट बायोकम्पॅटिबिलिटी, म्हणजे आपल्या शरीराचा तो एक भाग म्हणून राहणार आहे. त्यामुळे त्याची कुठल्याही प्रकारची रिॲक्शन आपल्या शरीरावरती होऊ नये अशाच प्रकारचे मटेरियल्स हे बाजारात उपलब्ध करून दिले जातात आणि त्याच्यासाठी तो नियम आहे, लॉ आहे, कायदा आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारची कुठली भीती मनात बाळगू नये, कारण अशा कुठल्याच प्रकारचं मटेरियल वापरलं जात नाही की जे आरोग्याला अपायकारक असेल. इतकं अपायकारक असेल असं काहीच वापरलं जात नाही. त्यांचा तुमचा तिसरा प्रश्न जो होता जंक फूड बद्दल, थोडा आपण नंतर सवयींबद्दल जेव्हा आणखीन बोलू तेव्हा मी तो विचारात घेणारच आहे. पण आपल्याला कल्याणहून फोन आहे, कल्पना आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला कल्पना. हा नमस्कार डॉक्टर. मी दोन्ही डॉक्टरांना प्रश्न विचारू इच्छिते की मी कल्याणवरून कल्पना खलसाडे बोलते. माझी मावशी 80 वर्षाची आहे. ती डिप्रेशन मध्ये गेली, तिला बुद्धिभ्रंश झालेला आहे. पण ते दोन्ही दातांचे नॅचरल दात आहे त्यांचे, पण ते एकमेकांवर खूप असं बोलताना आपटतात दात. त्याच्यासाठी काय करावं लागेल? बर, थँक्यू. वाघ सर काय सांगाल? ह्या प्रश्नावरनं मला एक लक्षात आलं की मी ज्यावेळेस ते सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याला काम करत असताना तिथे मानसिक आरोग्य संस्था आहे, तिथले काही रुग्ण माझ्याकडे यायचे आणि त्यावेळेस असं लिहिलं गेलं होतं तिथल्या डॉक्टरकडनं की याचे संपूर्ण दात काढून टाकायचे मनोरुग्णाचे. तर म्हटलं हे का काढायला पाहिजे? नाही म्हणे सगळ्यांना चावतो. तर चावतो म्हटल्यानंतर त्याला हे दात सगळे काढून टाकणं ही शिक्षा नव्हे. मग ते मी बघितलं, ते शार्प असतात, तीक्ष्ण असतात, तेवढे त्यांना घासून त्यांना जरा त्यांचं ते बोथट जर केले तर त्यामुळे ते दुसऱ्याला काही त्रास होत नाही आणि ह्यालाही ती एक प्रकारचे आपण थोडंसं ते उपचार वगैरे करून आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आता त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये मला एक इथे सांगावंसं वाटतं की कुठल्याही वयाला कुठलीही ट्रीटमेंट ही पॉसिबल असते. असं कुठलंच वय नाहीये की त्याच्यामध्ये आपण कुठलीच प्रकारची ट्रीटमेंट करू शकत नाही. हे जरी वय असं असलं तरीही त्याच्यामध्ये त्यांनी तोंडाची जी काळजी त्यांना घेता येत नसेल, त्यांना बुद्धिभ्रंश झालाय ते म्हणतायत, त्यामुळे कधी कधी त्यांना ते ब्रश करण्याचं पण भान नसतं. पण अशा वेळेस आपण जर बाजारात जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक असे ब्रशेस अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये बॅटरी असते. ती बॅटरीवरती ऑन केलं की ते आपोआपच फिरतात, गोल गोल फिरतात आणि दात स्वच्छ होतात. तर तशा प्रकारचे जे ब्रश आहेत हे त्यांच्या म्हणजे मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी वापरायला मुळीच हरकत नाही. शिवाय त्यांना काही म्हणजे उपचाराची गरज असेल तर ते उपचार देखील करून घ्यायला त्यांनी पाहिजेत. सवयींबद्दल बोलत असताना खाण्यापिण्याच्या सवयी तर आहेत, आता तुम्ही ब्रशिंग बद्दल सांगितलं, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही सवयी आहेत त्या वर्षानुवर्ष स्त्रियांमध्ये आहेत. आता तंबाखूजन्य पदार्थ खायचे नाहीत वगैरे, आरोग्यासाठी ते हानिकारक आहेत, आपण सगळीकडे ते ऐकतोय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सांगितलं सुद्धा जातं. पण अजूनही बऱ्याच स्त्रिया विशेष करून मशेरीने दात घासणं असेल किंवा तंबाखू खाणं वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये, तर ते सुद्धा आहे. हल्ली तर मुलींचं प्रमाण धूम्रपानाचं वाढतंय. तर ह्या सगळ्याचा काय परिणाम, दोघांनी ह्याच्यावर थोडं थोडं सांगा. काय सांगाल वाघ सर तुम्ही? ह्याच्यात जर तुम्ही आत्ताचं जो चित्र पाहिलं तर बरेचसे आत्ता सध्या जे कॉल सेंटर्स आहेत त्या कॉल सेंटर्स मधल्या मुली आपण बघतो की त्या सिगारेट ओढत असतात. आणि गावाकडे जर बघितलं तर तपकीर नाकामध्ये कोंबणाऱ्या पण स्त्रिया आहेत, तंबाखूच्या मिश्रणीने दात घासणाऱ्या पण महिला आहेत. तर ह्या कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन, मग हे तंबाखू मळून केलेलं असो, तोंडात टाकणं किंवा सिगारेट ओढणं, बिडी ओढणं हे जरी असणं किंवा तपकीर ओढणं किंवा मिश्री लावणं, ह्यांचे दुष्परिणाम ते सारखेच आहेत सर्वसाधारणपणे. कारण कुठली तंबाखू जर म्हटलं, तंबाखूमध्ये निकोटीन हा एक मादक पदार्थ असतो, पण त्याच्यामध्ये 4000पेक्षा जास्त रासायनिक घटक असतात तंबाखूमध्ये आणि ते आपल्या शरीराला घातक असतात. बरोबर. आपल्याकडे जे कॅन्सरचं जर प्रमाण पाहिलं तर तोंडाचा कॅन्सर जो आहे, तोंडाचा कर्करोग, मुख कर्करोग, तर त्याचं प्रमाण जवळजवळ सगळ्या कर्करोगांमध्ये म्हणजे शरीराच्या सगळ्या कर्करोगांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 48% हे तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण आहे. आणि त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे हे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी. त्यामुळे स्त्रियांमधल्या ह्या ज्या सवयी आहेत या सवयींचा अनेक प्रकारे परिणाम होतो. काही तर सिगारेट ओढणाऱ्या ज्या मुली असतील किंवा ज्या काही स्त्रिया सिगारेट ओढतात म्हणजे स्मोकिंग करतात तर त्यांना तर अकाली गर्भपात होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे. एक फोन आहे, आपण फोन घेऊया. दिनेश गांगुर्डे आपल्याशी बोलतायत वांद्र्याहून. नमस्कार. बोला सर. हॅलो, मी दिनेश गांगुर्डे बोलतोय. तुम्ही टीव्हीचा आवाज जरा बंद करा का प्लीज. हॅलो, मी दिनेश गांगुर्डे बोलतो बँड्रावरून. बोला.
सलग प्रश्न विचारा सर. हॅलो, मी जेवताना काय माहिती मॅडम डॉक्टर साहेब, माझं जीभ स्लिप होऊन जीभ कावली जाते नेहमी अशी. ओके, धन्यवाद. हे सुद्धा कुठेतरी काहीतरी लक्षण आहे का काहीतरी अबनॉर्मल असण्याचं? काही जणांचा गाल चावला जातो. नाही, बेसिकली जेवतेवेळी ऍज अन ऍक्सिडेंट दात म्हणजे जीभ चावू शकते, पण बहुतेकदा त्याचं कारण असं आहे की जर तुमच्या दाताची रचना वेडीवाकडी असेल किंवा एखाद्या दाताचा जो भाग आहे तो अति शार्प असेल किंवा तुटला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते होऊ शकतं. अच्छा. आणि मग त्यावर उपाय म्हणजे शार्प झालेला असतो दात काही नाही. आता त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं की त्यांचे काही दात किडलेले पण असू शकतात आणि दात किडल्यानंतर तुटतात आणि त्यांचे शार्प टोकं म्हणजे असे तीक्ष्ण टोकं काही ठिकाणी राहिलेले असतात. हा एक भाग झाला. दुसरा त्या डॉक्टर पवार जसं म्हणाले की दात वेडेवाकडे जर असले तर मग बाहेर आलेला जो दात असतो तर तोच नेमका जिभेला लागतो आणि वरच्या आणि खालच्या दातांच्या मध्ये तो अडकतो आणि तिथे जीभ चावली जाते. अर्थात हे जीभ चावल्याने जे व्रण होतात तर ते ह्या म्हणजे त्याला आम्ही ट्रॉमॅटिक अल्सर्स असं म्हणतो. बरोबर. पण काही असे अल्सर्स असतात किंवा काही अशा जखमा ज्या असतात तर त्या जखमा ह्या त्यांना ॲफ्थस अल्सर्स म्हणतात. म्हणजे त्याला काही कारण लागतंच असं नाही. त्याविषयी आपण बोलूच. आपलं आता हळूहळू आजारपणाकडे येऊच आहे. म्हणजे दाताचं मौखिक आरोग्य जे आहे त्याच्याशी संदर्भात बोलत असताना कोणत्या कोणत्या प्रमुख असे आजार आहेत ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं? आपल्याकडे स्लाइड्स पण आहेत काही. हो, मग अशी ज्यावेळेस डॉक्टर पवार म्हणाले की ते हिरड्यांचे जे विकार होतात तर हिरड्यांचे विकार आपण ते बघूया. ही जी आपल्याला जी चित्र दिसतंय याच्यामध्ये तर बऱ्याच वेळा काय होतं की हिरडी आणि दात ह्याच्या फटीमध्ये जे काही कण असे राहतात आणि जर ते वेळेत साफ जर केले गेले नाही तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याला प्लाक असं म्हणतात. प्लाक म्हणजे एकदम असं मऊ लेअर असतं. ते डोळ्याला दातावरती जर पाहिलं पृष्ठभागावरती शेवाळल्यासारखं दिसतं ते प्लाक असतं. पण समजा ते जर स्वच्छ केलं गेलं नाही तर मग त्याचं नंतर रूपांतर एक टार्टरमध्ये होतं, ज्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये कॅल्क्युलस असंही म्हणतो. तर ते टार्टर जे असतं ते टार्टर काळपट पिवळसर रंगाचं होतं आणि त्यामुळे हिरड्यांच्या विकार होण्यास ते फार मोठं एक कारण आहे. हे आपल्याला जे दिसतंय तर ते हिरड्यांचे विकार म्हणजे ज्याला आपण जिंजिव्हायटिस म्हणतो. हे दुसरं जे चित्र आहे ह्या दुसऱ्या चित्रामध्ये आत्ताच मगाशी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की दातामधलं जे फिलिंग केलं जातं म्हणजे दात किडल्यामुळे जे फिलिंग केलं जातं तर ह्याच्यामध्ये ते सिल्वर फिलिंग केले दिसते, चांदी भरलेली दिसते. पण ती चांदी जरा काळपट वाटते. त्यामुळे एक नव्यानं निघालेले जे कंपोजिट रेझिन्सचे मटेरियल असतात ते दाताच्या रंगाचेच असतात. तर ते जरी भरून घेतले त्याच्यामध्ये आणि ते तेवढे स्ट्रॉंग असतात तर ते चालू शकतं. अजून काही आजार असतात की काही काही वेळेला हिरड्या खूप दुखतात किंवा काही सुजल्यासारखं सर तुम्ही मगाशी म्हणालात तसं की त्याच्यात रक्त सुद्धा येतं बऱ्याचदा. काही काही जणांना बॅड ब्रिदिंगचा प्रॉब्लेम असतो, जिभेचा काही प्रॉब्लेम असतो, त्याच्याबद्दल काय? आता आपण या बाबतीत सांगायचं झालं ना तोंडाला वास येणं किंवा हिरड्यांचे रोग किंवा दाताची कीड याचं प्रमुख कारण आहे की आपण आपलं तोंड आणि दात स्वच्छ ठेवत नाही. हे एक लक्ष आहे. दुसरं आहे की आपण जे खाण्याच्या सवयी आहेत ते दिवसेदिवस ऍक्च्युली शहरामध्ये बदलत चाललेले आहेत आणि खेड्यामध्ये पण बदलत चालले आहे. जसं जंक फूड आणि जे रिफाईंड कार्बोहायड्रेट किंवा चॉकलेट खाणं, बिस्किट खाणं हे बरोबर नाहीये. तर त्याच्यामुळे ऍक्च्युली दातावरती किटन बसतं. मला हे सांगावं लागेल की दाताचे किंवा हिरड्यांचे रोग जे प्रमुख आणि ओरल कॅन्सर बद्दल मला हे सांगायचं आहे की सवयी जर म्हटलं तर ओरल कॅन्सरच्या बाबतीत असं आहे की सरांनी जसं सांगितलं डॉक्टर वाघणी ते बरोबर आहे. 48% कॅन्सरचे पेशंट हे ओरल कॅन्सर असतं आणि 99% पेशंटमध्ये हे तंबाखू आणि तंबाखूचे जे काही पदार्थ असतात ते अतिसेवन केल्यामुळे होते. परंतु ओरल कॅन्सर हा जवळजवळ 90% आपण त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो. ओके, मला सर तुम्हाला या अनुषंगाने असं विचारायचं आहे, तुम्ही अधिष्ठाता आहात तर मला असं विचारायचं की सरकारच्या काही अशा योजना असतात का की काही काही वेळेला डेंटल ट्रीटमेंट ही थोडीशी खर्चिक होऊ शकते जर गंभीर असेल समस्या तर त्याच्यासाठी योजना काय? हा प्रश्न अतिशय चांगला आपण विचारला की नुकतंच महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग आणि बाकीचे सगळ्या विभागांनी पूर्ण देशामध्ये स्वच्छ मुख अभियान हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. त्याची सुरुवात मला वाटतं हे इलेक्शन नंतर वगैरे होईल. परंतु त्या माध्यमातून त्याचं मेन काम असं आहे की माणसामध्ये जे जनजागृती करणं दंत आरोग्याबद्दल किंवा सर्वांगीण आरोग्याबद्दल रादर जसं अवयवदान जसं आपण अभियान केलं आणि त्याच्यातून खरोखरच बराच फरक पडलेला आहे. तर तसं मला वाटतं महाराष्ट्र एक असं स्टेट आहे
की ज्यांनी पूर्ण देशामध्ये आपल्या पहिल्यांदा असं स्वच्छमुख अभियान हे सुरू केलेलं आहे आणि याच्यातून आम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनता, खेड्यातल्या जनतेबरोबर पोहोचू आणि त्यांना सांगू की दाताचं आरोग्य किंवा दात स्वच्छ ठेवणं आणि व्यवस्थित चांगलं आहार करणं हे किती अतिशय महत्वाचं आहे दाताच्या आरोग्यासाठी. आणि त्याच्यासोबत व्यायाम करणं. आता बेसिकली फार समतोल आहार, व्यायाम हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण ते आपण करत नाही. कारण आता सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं, जगामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस आर डॉमिनेटिंग नाव. बरोबर. सो आय थिंक नाव देर इज अ टाइम टू मेक द पीपल अवेअर. लोकांना हे समजलं पाहिजे की आपल्या खाण्याच्या सवयी, आपल्या राहणीमानाच्या सवयी, मानसिक तणाव आणि शरीराची स्वच्छता ठेवणं किती महत्वाचं आहे बेसिकली. आणि त्याच माध्यमातून आम्ही हे काम करू. अगदी खरंय सर. मला असं विचारायचं की हे सगळं जर आहे म्हणजे आता मुख्य आजारपण कोणते कोणते आहेत किंवा कशा कशा पद्धतीने तोंडामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडून येतात, सेल्फ टेस्ट किंवा सेल्फ चेक ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. स्त्रियांना वेगवेगळ्या वेळेला सांगितलं जातं की तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरसाठी सुद्धा तशी सेल्फ टेस्ट चेक केली पाहिजे, तसं स्त्रियांनी स्वतःच्या मुखाची चेक कसं ठेवायचं? खरं तर स्वयं तपासणी हा एक त्याला आपण जे म्हणतो सेल्फ एक्झामिनेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेहरा आपण बऱ्याच वेळा आरशामध्ये बघतो, पण त्या तोंडामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मुख्य म्हणजे हे तोंडामधले जे दिसणारे विकार जे आहेत, म्हणजे सर्वसाधारणपणे डॉक्टर पवार म्हणाले की दात किडतो. किडणं एक जवळजवळ 95% मुलांमध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे की दात किडतात. दात किडणं, हिरड्यांचे विकार, ह्याच्यामध्ये कुठल्या तरी वेगळं आपल्याला जे दिसतंय. म्हणजे सुरुवातीच्या काळात तो दात दुखत नाही, पण आतमध्ये ती कीड पोहोचल्यानंतर डेंटिन पर्यंत, म्हणजे इनामलच्या नंतर डेंटिन पर्यंत गेल्यानंतर दाताला ठणका लागायला लागतो. त्याच्याही पुढे गेलं पल्प पर्यंत, म्हणजे दाताच्या गाभ्यापर्यंत तर आपल्या मज्जातंतू, रक्तवाहिन्यांपर्यंत जंतू पोहोचतात आणि मग दाताच्या बाजूला सूज येते, दुखायला लागतो. तर तेवढी पाळी येऊच कशाला द्यायची? त्याच्याच अगोदर जर आपण स्वयं तपासणी किंवा स्वतःचे तोंड, मौखिक आरोग्य म्हणता येईल किंवा मुख म्हणता येईल, तोंड उघडून जर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपला कुठे कुठला रंग बदललाय का, म्हणजे गालाच्या आतल्या त्वचेचा रंग बदललाय का, जिभेचा रंग बदललेला आहे का, हे सगळं बघणं आवश्यक आहे. दाताला कुठेतरी कीड लागलेली आहे का, कुठेतरी अन्न अडकत असेल पण तिकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तिथे काही कुठे छिद्र असं पडलेलं आहे का, हे बघणं फार गरजेचं आहे. आणि शिवाय तोंडामध्ये येणारी लाळ आहे, लाळ आपली कमी झाली आहे का, आपल्या तोंडाला ड्रायनेस वाटतो का, ज्याला आम्ही बर्निंग माउथ सिंड्रोम असं म्हणतो, म्हणजे तोंडामध्ये जळजळ होणे. आणि महिलांची ती हे असते, म्हणजे सर्वसाधारणपणे वय जसं वाढलं की तशी ती तक्रार वाढत जाते. तर तसं काही त्यांना वाटतंय का, आणि जर तसं वाटत असेल तर मग त्याच्यावरती आपल्याला योग्य वेळीच उपचार आपल्याला तो करून घेता येतो. सर अगदी थोडक्यात सांगा. कमी वेळात ओरल कॅन्सर बद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ओरल कॅन्सर हा 90% आपण टाळू शकतो. मी असं बोललो आणि नंतर थोडं विषयांतर झालं, कारण हा एकच कॅन्सर असा आहे ब्रेस्ट कॅन्सर नंतर की जो आपल्याला सुरुवातीला कळू शकतो. म्हणजे तोंडामध्ये जे आपल्या हिरड्या आहेत किंवा जीभ आहे त्याच्यावर ज्यावेळेला सुरुवातीला तो पांढरा चट्टा दिसतो आणि तो चट्टा नंतर त्याच्या अल्सरमध्ये रूपांतर होतं. म्हणजे प्री कॅन्सरस लिजन्स म्हणजे आपण ज्यावेळेला ते आयडेंटिफाय करतो, आपण तुम्ही बोललं सेल्फ आरशामध्ये बघितलं आणि हिरड्या किंवा ह्याच्यावर असे काही चट्टे पडत असतील किंवा एखादा इजा झाली असेल पण ती दुखत नाही असं असेल, किंवा आपण तिखट खाणं आपल्याला सहन होत नाही असं जर सडनली होत असेल तर आपण डॉक्टरकडे जावं. आणि तो नेमका प्री कॅन्सरस लिजन असेल आणि त्याचं नंतर कॅन्सरमध्ये होतं. आणि मला वाटतं अशा जर आपण काळजी घेतली तर कॅन्सर सारखा भयानक रोग सुद्धा आपण टाळू शकतो. म्हणजे दाताच्या हिरड्या म्हणजे दाताचे हिरड्याचे रोग आणि ओरल कॅन्सर सुद्धा आपण टाळू शकतो. बरोबर आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, खरी गोष्ट. आणि मग आपण आपलं मौखिक आरोग्य सुद्धा तितकंच चांगलं आणि निरोगी ठेवू शकतो. खूप मोठा विषय आहे आणि त्याची तुम्ही इतकी छान माहिती दिली. अगदी लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत महिलांनी, म्हणजे विशेषतः मुलींपासून तर अगदी ज्येष्ठ महिलांनी ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात सर आपण थांबतो आहोत. पवार सर आणि वाघ सर दोघे इथे आलात, मनापासून तुमचे आभार मानते. एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपली पुन्हा भेट होणारच आहे. आज मात्र आपण इथेच थांबतोय. कसा वाटतो आमचा कार्यक्रम, तुम्हाला प्रतिक्रिया कुठे नोंदवायच्या ते माहिती आहेच. आज मात्र इथेच रजा घेतोय. नमस्कार.